पुढच्या 6 महिन्याचे हप्ते आता द्या ना, आता गरज आहे माझ्या ताईंना, लाडक्या बहिणींना गरज आहे महाराष्ट्राच्या, पुढच्या 6 महिन्याचे द्या टाकून. आणि हे होऊ शकतं. आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणून काहीतरी मधाचं बोट नक्की लावतील. मोदीजी येत आहेत आता, काहीतरी नक्की जाहीर करतील, पण ते मधाचं बोट आहे. बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या, पण 75 लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेले आहेत. मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का? बहीण बहीण असते. मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय? संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या. 2100 रुपयाचा पत्ताच नाहीये, पण 1,500 देतानाच वांदे होणार असतील. कुठेही गेल्यानंतर आला चायला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वा आपला आला, तात्या आला. तर मित्रांनो, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज झालेल्या त्यांच्या पुण्यामधील मेळाव्यात बोलताना लाडक्या बहिणींना 6 महिन्यांचे हप्ते एकत्रित द्या अशी मागणी केली. यावर बोलत असताना त्यांच्याद्वारे सध्या राज्यामध्ये सर्वत्र पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. अनेक लाडक्या बहिणींची घरे वाहून गेली आहेत आणि अशावेळी सरकारच्या साथीची त्यांना गरज आहे. तुम्ही पंजाबमध्ये किंवा तुम्ही आता जे इलेक्शन आहेत त्याच्यामुळे बिहारमध्ये देखील ज्या पद्धतीने या सरकारद्वारे, केंद्र सरकारद्वारे 10,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले गेले आहेत, त्या पद्धतीने महाराष्ट्रातील देखील महिलांना तुम्ही पैसे जमा करा अशी मागणी केली जात आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे तरी पैसे एकत्रित द्यावेत अशी मागणी सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने होत आहे. कारण आता दिवाळी आहे आणि दिवाळीनिमित्त राज्य सरकारने महिलांना भाऊबीज द्यावे आणि भाऊबीज निमित्त तुम्ही आधीचे एक्स्ट्रा पैसे देण्यापेक्षा तुम्ही या महिन्याचा हप्ता देखील आताच द्या आणि मागचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता राहिला आहे तो देखील लवकरात लवकर जमा करून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करा अशी मागणी यामध्ये लाडक्या बहिणींच्या वतीने देखील होत आहे. आता यामध्ये सरकार काय विचार करतंय आणि सरकार देखील लाडक्या बहिणींना पैसे देणार का नाही हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी राज्यात सर्वत्र ई-KYCमुळे अनेक महिला चिंतित आहेत, परंतु यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की लगेच घाबरून जाऊ नका. ई-KYC झाली नाही तरी देखील तुमचे योजनेचे पैसे यावेळी आणि पुढच्या महिन्यात देखील येणार आहेत. कारण ई-KYC करण्यासाठी तुमच्याकडे 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि ती 2 महिन्यांची मुदत झाल्यानंतर मग तुमच्या ई-KYCची पडताळणी प्रक्रिया होईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे द्यायचे की नाही, कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे. त्याच्यामुळे लगेच तुम्ही कोणत्याही प्रकारे यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला योजनेचे पैसे आता जरी आले, आता तुम्हाला येण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त आता हे पैसे कधी मिळणार हे नक्कीच आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर तुम्हाला अपडेट मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुमचे प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून त्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुर्तास पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.